So today we'll be discuss about community health nursing. Okay, and the new topic for community health nursing. Okay, आपला टॉपिक पण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. ओके ना, आपण इंट्रोडक्शन पण बघणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. ओके, सो तुम्हाला डिफरन्स माहिती आहे कम्युनिटी सोशिओलॉजी सायकोलॉजी सब्जेक्टबद्दल तर डिफरन्स माहीत असेल ना. आपण कम्युनिटीज का हा वर्ड दिला त्यांना, रिझन असेल काहीतरी. कम्युनिटी म्हणजे काय बोला, तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेशन आहे म्हणून बोला. आपल्याला कम्युनिटीशी कम्युनिकेट करायचं असं म्हणून subject दिलाच आहे. तसं आहे. मग क्लिनिकल नर्स आणि कम्युनिटी हेल्थ नर्स डिफरन्स काय दोघांमध्ये? याचा डिफरन्स आहे ना दोघांमध्ये. कम्युनिटी हेल्थ नर्स हा टॉपिक का दिला तुम्ही? Community मध्ये जाऊन nurse, ओके. आपण nursing तेच 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 जे तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करतायत, तुमच्यासमोर पेशंट दिसतं तुम्हाला. ओके, सो कम्युनिटी म्हणजे काय, नंबर ऑफ पीपल त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला सर्वे असेल. ओके, व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे डाटा कलेक्शन करायचं असेल. ओके, हेल्थ रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं असेल. ओके, सो त्यासाठी आपण कम्युनिटी हा एक डिफरंट सब्जेक्ट दिला, कारण की आता सब सेंटर आहे. ओके, आता गावागावामध्ये तर हॉस्पिटल्स डेव्हलप नाही कोणते, तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे भोर कमिटी होती. ओके, सो कमिटीने काय लॉन्च केला होती की एक प्रायमरी हेल्थ सेंटर पाहिजेत एक विलेजेसमध्ये. ओके, सब सेंटर पाहिजेत. त्यामध्ये त्यांनी काय इन्क्लूड केलं होतं की जे हेल्थ आहे. ओके, जसं आपण बघतो की आता ही अर्बन एरिया आहे, रुरल एरिया डिफरंट आहे, गाव वेगळं आहे. गावाकडे तुम्हाला माहिती आहे की कोणी आजारी पडल्यानंतर ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट जास्त घेतात, माहिती आहे ना. सो त्या टाइम पिरियडमध्ये काय होतं की 5 year प्लॅन हे कसं खूप सारे प्लॅन्स आहे जे तुम्हाला आता असं वाटेल की मी काय बोलते. हा डिफरंट टॉपिक आहे थोडासा, पण मी तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग वेने सांगणार. ओके, सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांनी का लॉन्च केलं की आपण एक प्रायमरी हेल्थ सेंटर ओपन करायचं, सब सेंटर ओपन करायचे, कम्युनिटी हेल्थ सेंटर ओपन करायचे इन रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये. अर्बन एरियामध्ये कुठं, ज्या ठिकाणी स्लम्स आहे फक्त त्याच ठिकाणी आपण करणार. तुम्ही बघितलं की बँड्रामध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे म्हणून, बघितलंय. बँड्रामध्ये बोलतो, बँड्रामध्ये. बँड्रा कसं VIP एरिया आहे, त्या ठिकाणी नाही गरज. पण तुम्ही बघितलंय बदलापूरमध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे ना. लोकेशन डिफरंट आहे ना. त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे ते वेल एज्युकेटेड पर्सन आहे, पण या ठिकाणचे पर्सन वेल एज्युकेटेड आहे का? रुरल एरियामध्ये आहे नाही राहत कोणी एवढे एज्युकेटेड. ओके, सो त्या ठिकाणी त्यांनी कम्युनिटी ऑफ हेल्थ नर्सिंग हे स्टार्ट केलं. अंडर द 5 year प्लॅन असेल, ओके, प्रोग्राम असेल, ऑल प्रोग्राम त्यांनी स्टार्ट केले होते कम्युनिटी हेल्थ. ओके, तर आता आपण बघू की आता सगळ्यांची हिस्ट्री डिफरंट आहे. ॲनाटॉमी शिकतात तुम्ही, ॲनाटॉमीची तर हिस्ट्री नाही तुम्हाला. नॉर्मल फर्स्ट स्टँडर्डपासून तर 10th स्टँडर्डपर्यंत माहिती आहे ॲनाटॉमी कशी राहते आपली. ओके, त्यानंतर फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे तुम्हाला, जस्ट ते क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये इम्पॉर्टंट आहे. पण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा थोडा डिफरंट आहे. वर्क तेच आहे तुमचं, पण तुम्हाला तुमचं जे वर्क सोबत कॉन्टॅक्ट आहे तो डिफरंट आहे. तुम्ही शिफ्ट करतात. ओके, क्लिनिकलमध्ये इकडे पण तुम्हाला शिफ्ट आहे, पण तुमचं वर्किंग थोडं डिफरंट आहे. ओके, जे तुम्ही तिकडे पेशंट केअर करतात तिकडे पण तुम्हाला पेशंट केअर करायची, पण ट्रीटमेंट डिफरंट टाईपची आहे. ओके, याला आपण काय बोलणार, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. समजलं सर्वांना इंट्रोडक्शनमध्ये मी काय बोललो? कोणी सांगू शकेल? जस्ट 1 lineमध्ये किंवा 2 lineमध्ये सांगा ना. जो एज्युकेटेड लोक असतात त्या लोकांना आपल्याला जाऊन कम्युनिटीमध्ये जाऊन आपल्याला नॉलेज मिळण्यासाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असं पण आहे, किंवा जे पुअर पीपल आहे. ओके, त्यांना लॅक ऑफ एज्युकेशन आहे किंवा त्यांची लॅक ऑफ हेल्थ आहे. तुम्हाला माहिती तुम्ही गुड हेल्थ आहे तुमचं. ओके, सो या ठिकाणी तुम्ही अनएज्युकेटेड पर्सन आहे, तुम्हाला माहीत नाही मलेरिया म्हणजे काय, डेंग्यू म्हणजे काय. ओके, तुम्हाला इम्युनायझेशनबद्दल नॉलेज नाही. ओके, असं मी म्हणजे अंडरस्टँडिंग तुम्हाला सांगतो की पुअर तुमचं नॉलेज आहे रिगार्डिंग तुमचे हेल्थ. ओके, सो मग या ठिकाणी काय करणार की कम्युनिटी ऑफ हेल्थ नर्सिंगने काय केलं, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा टॉपिक किंवा सब्जेक्ट मेडिकल कॉलेजला सुद्धा दिला आणि नर्सिंग कॉलेजला पण दिला. एक प्रायमरी हेल्थ सेंटर आपल्याला डेव्हलप करायला नर्सेस पण लागतात, डॉक्टर्स पण लागतात. ओके, आणि अदर वर्कर पण आपल्याला त्या ठिकाणी लागतात. ओके, सो हा सब्जेक्ट MBBS स्टुडंटला पण आहे आणि हा सब्जेक्ट तुम्हाला सुद्धा आहे. ओके, सो मग यांनी काय केलं की जे पण रुरल एरियामधले पीपल्स आहे त्यांचं फोकस असायला पाहिजे त्यांच्या हेल्थवर. गुड मेंटल हेल्थ त्यांना डेव्हलप करायची होती. ओके, जे पण डिसिजेस आहे ते प्रिव्हेंट करायचे होते. कोविड माहिती सर्वांना,
कोविडमध्ये आपण क्वारंटाईन केलं होतं सर्वांनी. ओके, मग त्यामध्ये एज्युकेशन कोणा प्रोव्हाइड केलं आपल्याला? WHO माहिती आहे, वर्ल्ड माहिती आहे काय? हां, ओके. सो मग त्यांनी काय केलं, काही प्रिव्हेन्शन्स केल्या, ट्रीटमेंट लॉन्च केल्या. ओके, सो मग जे आता अंडर येणाऱ्याच्या जे प्रोग्राम्स असेल, ओके, हे प्रोग्राम तुम्हाला थर्ड इयरला आहे, पण जस्ट तुम्हाला प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणजे काय, सब सेंटर म्हणजे काय, ओके, किंवा इम्युनायझेशन शेड्यूल म्हणजे काय, कम्युनिकेबल डिसीज झाल्यात, नॉन कम्युनिकेबल डिसीज झाल्या, हे तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये सिलेबसमध्ये आहे. तुम्हाला जस्ट बेसिक नॉलेज आता भेटणार आणि जे प्रोग्राम्स आहे, ओके, ते थर्ड इयरला तुम्हाला बघायला भेटणार. ओके, सो आपण स्टार्ट करू हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग इन इंडिया. ओके, सो हिस्ट्री आता आपण बघू. एन्शियंट पिरियड, ओके, प्री इंडिपेंडन्स पिरियड, पोस्ट इंडिपेंडंट पिरियड. ओके, सिम्पल आहे. यामध्येच तुम्हाला कळेल की आपली कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कशी डेव्हलप झाली. ओके, आपल्या जे हेल्थ फोकस आहे आपलं, ओके, हेल्थवर, ते कसं डेव्हलप झालं. ओके, एन्शियंट पिरियड म्हणजे काय, जे ऋषीमुनी माहिती तुम्हाला, ऋषीमुनी. ओके, सो ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट जास्त फॉलो करत होते, माहीत आहे ना. आता ज्या वेळेला महाभारत होतं किंवा रामायण झालं, ओके, त्या युद्धामध्ये ते काय करत होते, त्यांना माहीत होतं की आयुर्वेदिक सारखी बेस्ट ट्रीटमेंट हा कुठंच नाही प्रेझेंट. ओके, त्यांना माहीत होतं की कशासाठी कोणते ट्रीटमेंट द्यायचे. ओके, सो तो कोणता पिरियड झाला आपला? प्री इंडिपेंडन्स पिरियड, जे वार होत होते, ओके, इंडिपेंडन्सच्या अगोदर. ओके, सो त्या टाइम पिरियडमध्ये फ्लोरेन्स नाइटिंगेल सर्वांना माहिती आहे केव्हा आली होती, तिनं केव्हा, कोणत्या पिरियडमध्ये, इंडिपेंडंट पिरियडमध्ये की बिफोर इंडिपेंडंट पिरियडच्या अगोदर, ती केव्हा आली होती? प्री. ओके, सो मग तिनं काय केलं की जो वर्ल्ड वॉर झाला होता त्या ठिकाणी तिला जे वर्कर जे जखमी झाले होते, सोल्जर्स, त्या ठिकाणी त्यांना थेरपी प्रोव्हाइड केल्या. ओके, प्रॉपरली हेल्थवर त्यांना फोकस ठेवायला सांगितलं आणि जे पण ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट प्रोव्हाइड केल्या. ओके, मग त्यानंतर पोस्ट इंडिपेंडंट पिरियड म्हणजे काय, त्याच्यानंतर त्यांनी फक्त सांगितलं की मग नर्सिंग ट्रीटमेंट स्टार्ट झाली. आपल्याला माहिती की नर्सिंग ट्रीटमेंट आपली स्टार्ट झाली. ओके, सो मग त्यानंतर ॲडव्हान्स ट्रीटमेंट डेव्हलप झाल्या. तुम्हाला कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय ते माहिती पडलं. ओके, मलेरिया हा कसा स्प्रेड होतो तुम्हाला कुठून माहिती पडलं, तुम्ही कुठं तर वाचलं आहे, तुम्ही काय एज्युकेशन गेन केलं आहे रिगार्डिंग ते आपल्या हेल्थसाठी. ओके, सो मग पोस्ट इंडिपेंडंट पिरियडमध्ये आता ट्रीटमेंट जो आपण देतो आहे, तुम्हाला माहिती आहे स्किन ट्रीटमेंट आता खूप सारे आहेत. ओके, पण आपल्यासारखे पर्सन घेऊ शकतात का? अफोर्डेबल पर्सन जे ज्यांच्याकडे आहे तेच घेऊ शकतात, VIP पर्सन. ओके, तर आता पोस्ट इंडिपेंडंट पिरियड म्हणजे काय, इंडिपेंडंट डेच्या नंतर जी ट्रीटमेंट स्टार्ट झाली ती. ओके, समजलं सर्वांना? अजून काही सांगायची गरज? यामध्ये पण तेच दिलेलं आहे. हे बघा, यामध्ये थिअरी आहे, पण तुमचं मेन फोकस काय, कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे. ओके, थिअरी तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची आहे, पण ज्यावेळेला मी तुम्हाला एन्शियंट पिरियड वगैरे बोलणार, प्री इंडिपेंडंट पिरियड बोलणार, तुम्ही त्या टाईममध्ये एक्झाम्पल तुम्हाला लक्षात राहणार. ओके, सो थिअरीमध्ये पण तेच दिलेलं आहे की आपलं बेसिक कन्सेप्ट कसं पाहिजे किंवा आपलं नॉलेज कसं पाहिजे रिलेटेड टू आपल्या हेल्थमध्ये. ओके, एन्शियंट पिरियडमध्ये. त्यानंतर आता तुम्हाला मी बोललो ना, ऋषीमुनी वगैरे होते ते, किंवा असे खूप सारे लोक होते की जे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट जास्त फॉलो करत होते, माहिती आहे ना सर्वांना. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का तुम्हाला बघायला भेटणार, पण कुठं, रूरल एरियामध्ये. अजून पण तुम्हाला जॉन्डिस माहिती आहे, जॉन्डिसला अजून पण आयुर्वेदिक ट्रीटमेंटनेच रिकवर करतात. मी सुद्धा त्यामध्ये बिलीव्ह करतो, कारण की माझ्या घरामध्ये जॉन्डिस झाला होता माझ्या पॅरेंट्सला, सो त्या ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली होती. ओके, म्हणजे का, कारण की आयुर्वेदिक ट्रीटमेंट बेस्ट आहे. ओके, सो त्यामध्ये मिक्सअप झालेले आता होमिओपॅथिक असेल. ओके, त्यानंतर मेडिकेशन डेव्हलप झाल्या. ओके, हे त्यामध्ये तेच आहे. बाकी चाणक्य हे मग तुम्हाला चक्रा वगैरे कळून होते, चक्रा, चाणक्य त्यांनी काय डेव्हलपमेंट केल्या. ओके, कोणी वाचल, कोण रीड करा कोणीतरी. Charaka compiled his famous treatise on medicine, Charaka's Samhita. He explained about 500 drugs. He was the first physician to explain the concept of digestion, metabolism, immunity, genetics, and drugs. ओके, सो मग यांनी स्टडी केला असणार ना थोडाफार तरी, की आपण कोणत्या वेळेनं ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो पर्सनला. ओके, सो ह्या ठिकाणापासून ते स्टार्ट झालं, त्यांना फर्स्ट फिजिशियन असं बोलण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर
father of Indian surgery, Okay. written Shruta Samhita, performed so many surgeries in ancient India, example amputation, tumor extraction, hernia repair, and plastic surgery, etc. British physicians learned rhinoplasty from Indian surgeons. ओके. सो या ठिकाणी यांनी काय केलं होतं, सर्जरी स्टार्ट केल्या. त्यांनी काय केलं होतं, ट्रीटमेंट डेव्हलप केल्या. ओके. नंबर ऑफ ड्रग्स त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली. ओके. सो कोणत्या वेळेने आपण ट्रीटमेंट देऊ शकतो पेशंटला. ओके. सपोज आता मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे. आता मी आहे, मला मेडिकल वॉर्डमध्ये ॲडमिट केलं आहे किंवा मला मलेरिया झाला, तुम्ही माझी सर्जरी करणार का? तुम्ही मला कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार? मेडिकल. ओके. मेडिसिन. सो त्यामध्ये पण यांनी तेच केलं. आता मेडिसिनबद्दल तर आपण बघितलं, नॉलेज तर आपण गेन केलं, पण आता सर्जरीबद्दल काय? ओके. आता समजा कोणाला इंजुरी झाली तर सर्जरी कोणत्या टाईपमध्ये करू शकतो, सो यांनी लॉन्च केलं ते. ओके. किंवा यांनी आयडेंटिफाय केलं की आपण सर्जरीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करू शकतो. किंग अशोक. King Ashoka. King Ashoka and other Buddhist kings established Ayurveda hospitals and schools of medicine in India. King Ashoka patronized Ayurveda as state medicine. ओके. यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो केली. ओके. जी एन्शियंट पिरियड पासून चालू होते ना, ओके, ऋषीमुनीपासून. किंग अशोका त्यावेळेलाच होता. सो त्यांनी काय केलं, डेव्हलप केलं. ओके. जे पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट असेल. ओके. सो तुम्हाला माहिती आहे की राम म्हणजे लक्ष्मणला ज्या वेळेला लागला होता बाण, सो त्यावेळेला हनुमानाने काय आणलं होतं, संजीवनी आणली होती ना, सर्वांना माहिती आहे. सो संजीवनी आयडेंटिफाय ते करू शकत होते का? हनुमान नाही, त्यांना माहित होतं, त्यांच्याकडे खूप पॉवर होती. मग त्यांनी काय केलं, आता यामध्ये संजीवनी सापडायला माझ्याकडे वेळ नाही. सो पण जे होते त्यांना माहित होतं संजीवनी म्हणजे काय. मग त्यांनी काय केलं, पूर्ण पहाडच उचलून डायरेक्ट त्यांच्या पुढे आणून ठेवलं, तुम्ही आता बघा तुम्हाला संजीवनी कोणती भेटते. त्यांना नॉलेज होतं की त्याबद्दल नाही, पण त्यांनी त्यांचा जे पण एनर्जी आहे त्याची यूज केला ना. ओके. समजता मी काय बोलतोय? आयुर्वेदा म्हणजे त्याला आपण बोलतो. ओके. आता तुम्हाला सांगितलं संजीवनी घेऊन या, तुम्ही घेऊन येणार, तुम्हाला नॉलेज आहे आयुर्वेदाबद्दल. पण तुम्हाला मी सांगितलं पॅरासिटामॉल 500 टॅबलेट घेऊन या, तुम्ही घेऊन येणार. नॉर्मल सलाईन 100 किंवा 500 ml घेऊन येणार. आता तुम्हाला एखादा आयुर्वेदिक ट्रीटमेंट सांगितलं मी फॉलो करायला, तुम्ही करणार का ती? कारण की तुम्ही बिलीव्ह कशामध्ये करणार, की सध्या पिरियडमध्ये आपण ड्रग्स फॉलो करतो. तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट कोण फॉलो करणार? रिकव्हरी रेट आपला डिक्रीज आहे, पण ठीक आहे, एन्व्हायरमेंट डिपेंड करतो. आपलं एन्व्हायरमेंट सध्या खूप डिफरंट आहे. तो एन्व्हायरमेंट खूप डिफरंट होता, म्हणून त्यावेळेला आयुर्वेदिक ट्रीटमेंट जास्त फॉलो करत होते. Mughal period introduced Unani system of medicine. Ayurveda started to decline. Exchange of thoughts and experience between Hindu, Arab, Persian, Greek and Jewish scholars. ओके. सो तुम्हाला माहिती आहे डिफरंट रिजन्समध्ये सुद्धा आपण डिफरंट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. कोणाला माहिती आहे? माहिती आहे ना. एक एक्झाम्पल सांगतो. आता हिंदूमध्ये आणि मुस्लिममध्ये डिफरंट कल्चरने फॉलो करतात. ओके. सो ज्या वेळेला बेबी बॉर्न होतो त्यांच्या घरामध्ये, ओके, किंवा असं बोललं जातं आता आपण आहे. ओके. सो आपण बोलतो ना की ज्या वेळेला आपण आजारी असतो तर आपण देवाला काहीतरी मागतो की बाबा देवा मला रिकवर कर, म्हणजे आपल्यामध्ये गुड पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटून जाते. ओके. सो त्या टाइम पिरियड म्हणजे काय करत होते ते, की होम वगैरे जास्त करत होते. ओके. ट्रीटमेंट जे होते ते डिफरंट वेने फॉलो करत होते. ओके. सो आता आपण जे डाएट घेतोय, ओके, हिंदू जे डाएट घेतात ते व्हेजिटेरियन डाएट होतं, आणि मुस्लिम जे डाएट घेतो त्यावेळेला ते नॉन व्हेजिटेरियन जास्त होतं. ओके. त्यानंतर आहे, ओके, हे तेच आहे. हां, प्री इंडिपेंडंट एरिया आपण बघू. India claims to have the largest number of practitioners of homeopathy medicine in the world. ओके. सो आता होमिओपॅथी म्हणजे काय, कोणाला माहिती आहे होमिओपॅथी म्हणजे काय? हां, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, डिफरन्स काय दोघांमध्ये? ॲलोपॅथी म्हणजे हां, ओके, आयुर्वेदिक आणि मेडिकल. ओके. तुम्हाला माहिती आहे जे होमिओपॅथी असतात किंवा डॉक्टर्स, तुम्हाला माहिती आहे की MBBS डॉक्टरच्या ट्रीटमेंट डिफरंट असते, BAMS वाल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट डिफरंट असणार, आणि BUMS किंवा BHMS यांची डिफरंट असणार.
ते लाईक स्मॉल टाईपमध्ये जे बटन टाईपमध्ये जे देतात ना टॅबलेट्स, ओके. सो ते ओके. सो मग आपल्या इंडियापासूनच स्टार्ट झालं ते जास्त करून. इंडियामध्ये एशियन पिरियडमध्ये इंग्रज कुठे आले होते, भारतात आले होते. त्यांना कळालं की इंडियामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की आपल्याला हेल्प होऊ शकते नंतर. म्हणून कधी पण इंडियन सर्जनला जास्त व्हॅल्यू आहे बाहेर बाहेर कंट्रीमध्ये सुद्धा. ज्यावेळेला तुम्ही स्टाफ नर्स म्हणून बाहेर जाणार तुम्हाला जास्त व्हॅल्यू आहे, कारण की त्यांना माहिती इंडियन प्रॅक्टिसेस गुड प्रॅक्टिसेस असणार. किंवा जे नर्सेस असतात इंडियातले ते गुड असतात, ओके. इन प्रॅक्टिसेसमध्ये सेम. मिलिटरी नर्सिंग तुम्हाला माहिती आहे, मिलिटरी नर्स माहिती आहे ना. आता मिलिटरी नर्समध्ये मेल कॅन्डिडेट घेत नाही, ओनली फिमेल कॅन्डिडेट घेतात, ओके. त्याचे पण रूल्स क्रायटेरिया आहे की ते मिलिटरी आर्म नर्सिंग म्हणूनच त्यांनी केलेली पाहिजे, ओके. असं खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या, कारण की त्या ठिकाणी ट्रेनिंग त्यांना देतात. आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की एक कोणीतरी पर्सन आलाय, आर्मी पर्सन, तो इंज्युर्ड आहे, ओके. सो तुम्ही त्याला कोणत्या टाईपमध्ये ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, ओके. म्हणजे मिलिटरी नर्सिंग हे डिफरंट आहे. आपण बोलतो ना स्कोप ऑफ नर्सिंग, तुम्ही शिकले का स्कोप ऑफ नर्सिंग? स्कोप ऑफ नर्सिंग डिफरंट टाईपचं स्कोप ऑफ नर्सिंग आहे आपल्याला. कम्युनिटी हेल्थ नर्स आहे, क्लिनिकल नर्स आहे, मिलिटरी नर्स आहे, त्यानंतर पॅरामेडिकल नर्स आहे, शिकले असाल ना, ओके. सो त्यामधली ही मिलिटरी नर्स आहे. हे स्टार्ट झालं होतं 1664मध्ये, ज्यावेळेला वर्ल्ड वॉर झाला होता ना त्यावेळेला ते स्टार्ट झालं होतं मिलिटरी नर्स. आता ब्रिटिश पिरियड बद्दल बघू आपण. बोरिंग होतंय का तुम्हाला? British period, the first real development of modern public health in India took place in 1859 when the administration of India was taken over from East India Company by the Crown. British soldiers were died because of poor sanitation conditions. यामध्येच तुम्हाला मिनिंग कळालं. जर का मला इंजुरी झाली, आता मी ब्रिटिश आहे समजून घ्या, एक्झाम्पल देतो, मी ब्रिटिश आहे, मला इंजुरी झाली किती 1859मध्ये, मी ब्रिटिश आहे, मला इंजुरी झाली, ओके. सो त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते का की ट्रीटमेंट रिकव्हरेशन रेट. आता तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असणार की एखाद्याला गन शॉट झाला, सो तो काहीतरी एखादा कपडा वगैरे बांधणार त्या ठिकाणी, ते फॉलो करत होते अगोदर. मिलिटरी नर्स म्हणजे मिलिटरीचे सोल्जर होते ना, ते फॉलो करत होते. लाईक कोणती तरी पावडर बनवणार आणि पावडर टाकणार, कारण की हील होण्यासाठी, पण त्याला नॉलेज नव्हतं त्याबद्दल. जेव्हा मला ऊन झालाय त्या ठिकाणी बॅक्टेरिया जास्त ग्रो होऊ शकतात, मला ॲम्प्युटेशन सुद्धा करू शकतो माझ्या लेगला, म्हणून त्या ठिकाणी पुअर सॅनिटेशन होतं. सॅनिटेशन म्हणजे काय, तुम्ही आजारी आहे, ओके. सो तुम्हाला कोड झालेला आहे, तुम्ही आईस्क्रीम खाणार, ओके. हे का झालं तुमचं, तुम्हाला नॉलेज आहे पण तुम्ही पुअर सॅनिटेशन घेताय, ओके. सो तुम्हाला मलेरिया झाला पण तुम्ही मॉस्किटोमध्ये, तुमच्या घरामध्ये जास्त मॉस्किटो आहे, म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन तुमचं पुअर आहे, ओके. सो आता मी जे ट्रीटमेंट घेतोय, ओके, सो ते ट्रीटमेंट माझी पुअर ट्रीटमेंट आहे, किंवा मला सॅनिटेशन मी प्रॉपरली करत नाही. आता तुम्हाला माहिती आहे इंज्युअर झाल्यानंतर वुंड केअर असतो, वुंडला आपण प्रॉपरली केअर करतात टायटॅनियम सोल्युशनला, नॉर्मल सलाईन वगैरे टाकून, माहिती आहे सर्वांना. एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये कोणी गेलेलं आहे आतापर्यंत तुमच्यापैकी? आता मला इंज्युरी झाली माझ्या लेगीला, माझा ॲक्सिडेंट झाला आहे, ओके, माझं वुंड झालं आहे, माझं ब्लिडिंग होती मला, ओके. तर मग मी ड्रेसिंग करून जाणार, पण मी 4 to 5 days नंतर परत रिटर्न आलो, त्यानंतर माझ्या वुंडमध्ये हील होण्याचे चान्सेस जास्त असणार, ओके. सो मी ते हील कसं करणार, त्यामध्ये अदर प्रोटेक्शन असेल, ओके. किंवा मी कुठेतरी गेलो आणि ते ड्राय वुंड, आपण बोलतो ना ड्राय वुंड पाहिजेत. वेट वुंड जर असलं तर ग्रो करतात ना बॅक्टेरिया जास्त त्यामध्ये. सो मग आता माझ्या या ठिकाणी वुंड झालेला आहे, तर माझं पुअर सॅनिटेशन आहे, मी प्रॉपरली सॅनिटेशन करत नाही, लाईक ड्रेसिंग चेंज करत नाही. मी जे ड्रेसिंग केली ती 1 month मी चेंज केलंच नाही, त्या ठिकाणी बॅक्टेरिया जास्त ग्रो होणार, ओके. सो ह्या टाइम पिरियडमध्ये काय होतं की बॅक्टेरिया जास्त ग्रो होत होती, म्हणून सोल्जरची जास्त करून डेट होत होती, म्हणजे ते रॉयल कमिशन. The Royal Commission was appointed in India to investigate the causes of unhealthy conditions prevailing in British administration in India. This commission recommended that there was a need in each presidency to protect the water supply, construction of drains, and prevention of epidemics in civil population. तुम्ही जे आता मी हे ड्रिंकेबल वॉटर पितोय, हे प्युअर वॉटर आहे, ओके.
जर का यामध्ये मी कुठून तरी पाणी घेऊन आलो जे की पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे, मी ते पिणार, मला काय होणार, आजारी पडणार ना मी, यामध्ये बॅक्टेरिया जास्त ग्रो करणार ना. मग आता त्या टाइम पिरियडमध्ये पण विचार करा की खूप वॉटर पुअर सप्लाय होते त्या ठिकाणी. आता जे सोल्जर्स ज्या वेळेला जात होते वार करायला, सो त्यांच्याकडे लॅक ऑफ वॉटर सिस्टम होती. ते कसं कॅरी करणार वॉटर सिस्टम किंवा ड्रेनेज सिस्टम असेल, ओके, किंवा त्यांना एखादा डिसीज आहे, ओके, आता मलेरिया त्यांच्यामध्ये स्प्रेड झाला, त्यांना माहिती आहे मलेरिया म्हणजे काय, किंवा त्यांच्यामध्ये कोविड, आपण एक्झाम्पल घेऊ, त्यांच्यामध्ये कोविड स्प्रेड झाला, त्यांच्यामध्ये डायग्नोज झाला कोणतरी एक पर्सन, पण तो सोल्जर आहे, मग तो सर्वांसोबत जाणार, ओके, त्यांना माहिती का नॉलेज त्याच्याबद्दल, एजंट कोण आहे, होस्ट कोण आहे, एन्व्हायरमेंट कोण आहे. एजंट, होस्ट, एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला इपिडर्मोलॉजिकल ट्रायड. एजंट म्हणजे कोण, बॅक्टेरिया. होस्ट म्हणजे कोण, तुम्ही, ओके. एन्व्हायरमेंट म्हणजे कोण, ओके, ओके. त्यांना माहिती आहे का एपिडर्मोलॉजिकल ट्रायड म्हणजे काय, नाही माहिती. आपल्याला काय माहिती, आपण थोडं आपल्याला नॉलेज आहे त्याबद्दल म्हणून आपल्याला माहिती, ओके. सो त्यावेळेला प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज कसे करायचे त्यांना माहिती नाही, इंजुरीला रिकवर कसं करायचं त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी काय केलं, मिलिटरी नर्स आहे, ओके, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्स आहे, ते त्या ठिकाणी स्टॅब्लिश केले. माहिती है ना, इनकी वजह से आपका घर चलता है असं बोलताय, म्हणजे आमचे टीचर बोलायचे, यांच्यामुळे तुम्ही पुढची लाईफ चांगली जगणार. ओके, यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप सारे आहे, पण सांगू शकत नाही आता मी, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यांचा डेट ऑफ बर्थ पण सांगू शकतो, वॉट्सअप कोणतं, School of Nursing. 12 मे ना, आपण करतो ना नर्सरी डे सेलिब्रेशन. School of Nursing. First School of Nursing established in St. Stephen's Hospital, New Delhi, 1890 to 19. So many nursing schools established by the government and region hospitals. मग आता नर्सिंग तर आपल्याला करायची सर्वांना. तुम्ही आता नर्सिंग काय करतात, BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, MSc नर्सिंग, कारण की स्टार्टिंगला स्कूल ऑफ नर्सिंग हे स्टार्ट झालं होतं न्यू दिल्लीमध्ये. फर्स्ट इंडियामध्ये कोणतं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी BSc, MSc आणि GNM तिन्ही कोर्सेस स्टार्ट झाले होते आफ्टर इंडिपेंडन्स डे 1948मध्ये. 1948मध्ये कोण सांगू शकतो, RAK कॉलेज माहिती आहे, RAK कॉलेज दिल्लीचं, RAK कॉलेज नाही माहिती तुम्हाला, RAK कॉलेज, ओके. तर या ठिकाणी स्टार्ट करण्यात आली स्कूल ऑफ नर्सिंग इन न्यू दिल्लीमध्ये, ओके. तर मग या ठिकाणी 1819मध्ये सोमने नर्सिंग कॉलेजेस स्टॅब्लिश करण्यात आले होते. बरोबर होते का, ओके. या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस स्टार्ट करण्यात आले कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये, ओके. आता तुम्हाला RAK कॉलेज माहित नाही, प्रॉपर हे बघ, भूक लागली तुम्हाला सगळ्यांना. सो फर्स्ट स्कूल ऑफ नर्सिंग कुठं स्टॅब्लिश झालं होतं, न्यू दिल्लीमध्ये, ओके. 1890 और 1900, ओके. सो मेनी नर्सिंग कॉलेजेस स्टॅब्लिश झाले, स्कूल ऑफ नर्सिंग, ओके. GNM नर्सिंग त्यांनी स्टार्ट केलं होतं आणि खूप सारे हॉस्पिटल्स पण ओपन केले, हे माहिती आहे ना. एनसीएट, प्री इंडिपेंडंट, पोस्ट इंडिपेंडंट. पोस्ट इंडिपेंडंट नंतर काय झालं ते बघा, ते बोलून तुम्हाला RAK कॉलेज इन दिल्ली, समजलं. BSc नर्सिंग कॉलेजेस कोर्सेस ओपन केले. फर्स्ट कोणतं कॉलेज आहे BSc नर्सिंगवालं, BSc नर्सिंग ज्यांनी स्टार्ट केलं, कोणतं आहे सांगा ना. RAK कॉलेज आहे ना, मग मी का तुम्हाला असा वेगळा थोडी क्वेश्चन विचारतोय. INC मध्ये INC इंडियन नर्सिंग काउन्सिल. MNC तुम्ही कोणाच्या अंडर आहे, MNC च्या अंडर ना, पण तुम्हाला सिलेबस कोणता फॉलो करतात तुम्ही, सांगा ना.
तुम्ही तुमचं ऍडमिशन कोणाच्या अंडर आहे? MNC म्हणजे काय? हा, बोल बोल काय? तुमचं MNC अंडर ऍडमिशन आहे, पण तुम्ही सिलेबस कोणता फॉलो करतात? बघ, एक स्टुडंट गेली बाहेर, हुशार स्टुडंट गेली बाहेर, तर तुम्हाला वाटलंच ना की बाबा खरं कोणता सिलेबस फॉलो करतो आपण, पण कोणता करता तुम्ही? ओके, असं ते हुशार असं आहे, सगळे हुशार या ठिकाणी. तुमच्यापेक्षा कमी मी आहे हुशार. ओके, समजलं. INC काय आहे? इंडियन नर्सिंग काउन्सिल. कुठे आहे माहिती तुम्हाला? हे आपल्या इंडियात दिल्लीला, सगळं दिल्लीला आहे, महाराष्ट्रात काहीच नाही. महाराष्ट्र फक्त एकच आहेत मुंबईमध्ये, MNC ऑफिस. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठे आहे? तिची मेन ब्रांच कुठे आहे? ओके, INC इंडियन नर्सिंग काउन्सिल स्टार्ट केलं, हे INC आहे. माझ्याकडे फोटो मी तुम्हाला दाखवलं. INC नॉर्मल ऑफिस आहे, नॉर्मल ऑफिस आहे, पण ते पण सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट, भोर कमिटी. लक्षात ठेवा, भोर कमिटी सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केली होती. आता भोर कमिटी काय? आता तुम्हाला कम्युनिटी ऑफ हेल्थ नर्सिंग कसं करणार? तुम्हाला जॉब द्यायचा आहे ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला जॉब देणार ना, भोर कमिटी अंडर देणार. आता भोर कमिटी काय की अपॉइंट केली होती 1943 मध्ये. कोणते रेड करा, रेड करा कोणतं? Appointed in 1943, recommended comprehensive remodeling of health services, integration of preventive and curative health services at all levels, hospital-based healthcare system, development of primary health centers in 2 stages. ओके, भोर कमिटी म्हणजे काय? भोर हा पर्सन होता, हा फॉरेनर होता, इंडियन नव्हता. तुम्हाला वाटेल भोर, भोर कमिटी. माझ्या क्लासमध्ये भोरे नावाचा स्टुडंट होता, मी बोलायचो भोरे कमिटी, तू बोलायचं भोरे नाही, ते भोर कमिटी आहे. त्याचं सरनेम सेम होतं, बोलला हा इंडियन पर्सन आहे, मग नंतर कळलं हा तर फॉरेनर होता. भोर भोर कमिटी. ओके, सो याने काय केलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितलं आपल्या की आता तुमच्या इंडियामध्ये अशा कंडिशन झाल्या की तुम्हाला हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करावं लागणार आहेत, हॉस्पिटल्स तुम्हाला ओपन करावं लागणार आहेत, कॉलेजेस ओपन करावं लागणार आहेत. ओके, हे कोणा सांगितलं आपल्याला? RK कॉलेजवर आपल्याला झालं स्टॅब्लिश. मग आता आपण फक्त मेन स्पेसिफिक जागेवर आपण फोकस करतोय, पण आपल्याला ग्राउंड लेवलपर्यंत फोकस करायचं आहे हेल्थवर. मग यांनी काय केलं? लॉन्च केलं काय? PSC सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर, जे आहे ना आपलं दिसतं ना आपल्याला, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य रुग्णालय. माहिती आहे ना डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? आता चला तुम्ही मराठी बोलतात ना, सब सेंटरला काय बोलतात? सब सेंटर एक गाव आहे, त्याचे पॉप्युलेशन 3000 आहे. ओके, प्रायमरी हेल्थ सेंटरला तुम्ही बोलतात ना मराठीमध्ये, तुम्हाला शिकवायचं. आता तुम्हाला मराठीचं तुम्ही टेस्ट देतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आरोग्य रुग्णालय, या दोघांमध्ये डिफरन्स काय? प्राथमिक आरोग्य केंद्र कुठं असतं? हां, ते सब सेंटरचे सेंटर आहे. सब सेंटरच्या अंडर 3000 पर्यंत पॉप्युलेशन आहे, 3 ते 5000. ओके, 3000 कुठं? हिमालय प्रदेश आहे. ओके, हिली और ट्रिबल एरिया आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी भाग आहेत त्या ठिकाणी 3000 पर्यंत एक सब सेंटर उघडणार. का? कारण की ते लोकांचा ठिकाणा नसतो कुठे राहतात. ते लोक कधी कधी चेंजेस करतात ना त्यांच्या लोकेशनमध्ये. आता जास्त पाऊस पडता, कोण डोंगरावर राहणार आहे? डोंगराच्या खालीच राहतील ना लोक. हिली अँड ट्रायबल एरिया कळालं तुम्हाला. ओके, आता हे झालं आपल्याला बद्दल सांगतो मी तुम्हाला. सब सेंटर, आता सब सेंटर 3000 पॉप्युलेशन आहे, पण 5000 कुठे आहे? आपल्या ठिकाणी. आता मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सब सेंटर आहे होतं. ओके, म्हणजे 5000 पॉप्युलेशन पर्यंत. ओके, त्यानंतर आहे प्रायमरी हेल्थ सेंटर. आता 20,000 ते 30,000 लोक आहे गावामध्ये, मग त्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर ओपन करायचं. 20,000 कुठं? हिली आणि ट्रायबल एरिया, आणि 30,000 कुठं? प्लेन एरिया. प्लेन एरिया म्हणजे कसं? ज्या ठिकाणी
डोंगराळ भाग नाही आहे. ओके, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची सिस्टम बरोबर आहे, तर त्या ठिकाणी 30,000 आपण PSA ओपन करू शकतो. आता कम्युनिटी हेल्थ सेंटर कुठे ओपन करणार आपण? ज्या ठिकाणी 18,000 पॉप्युलेशन आहे, 18 to 1 लाख और 1,20,000. ओके, 80,000 कुठं? सेम हिली आणि ट्रायबल एरिया, म्हणजे ज्या ठिकाणी डोंगराळ जास्त भाग आहे त्या ठिकाणी, आणि 1,20,000 पर्यंत कुठं? त्या ठिकाणी प्लेन एरिया आहे. आता बदलापूरमध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर ऑफिसर असणारच, कारण की हा प्लेन एरिया आहे ना, इथं 1 लाखच्या अबो पॉप्युलेशन आहे, आहेत ना. आता अंबरनाथ झालं, वांगणी झालं, वांगणीला PSC सेंटर आहे. ओके, त्यानंतर भिवपुरी रोड आहे, त्या ठिकाणी सब सेंटर आहे. माझ्या गावामध्ये पण सब सेंटर आहेत. असं बोलतो, म्हणजे गाव म्हणजे कसं की एक मोठं गाव आहे पण त्याच्या अंडर छोटं गाव आहे. तुम्ही राहायला काय सांगतात? मोठं गाव सांगतात का? सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही सांगितलं की मी पालवी गाव या ठिकाणी राहतो, एक्झाम्पल सांगतो, पालवी गाव या ठिकाणी राहतो. तुमच्या गावामध्ये पॉप्युलेशन किती आहे? मोजून 5,000 पर्यंत. त्या ठिकाणी समजून घ्या तुम्ही सब सेंटर आहे. पण तुम्ही आता जो गाव कोणतं, त्या ठिकाणी किती पॉप्युलेशन आहे? सब सेंटर आहे. तुझं इथे राहते गावामध्ये कोण राहतं? गावामध्ये गाव ज्या ठिकाणी गाव आहे तुमचं, मानगाव, म्हणजे त्या ठिकाणी जास्त, त्या ठिकाणी एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे. मग त्या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ सेंटर ऑफिस आहे. ओके, समजलं तुम्हाला? भोर कमिटीने ते लॉन्च केलं की बाबा ह्या पॉप्युलेशनसाठी ना एक तरी आपलं हॉस्पिटल प्रोव्हाइड करायचं, त्यामुळे आपण काय करणार? हेल्थ फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार. ते मग ते ऑनलाईन लेक्चर म्हणून सांगितलेलं आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटर शिकवतो ना, त्यांना ऑनलाईन लेक्चर म्हणून सांगितलेलं आहे, पण त्यांचा काही रिस्पॉन्सच नाही येत ना मला. मी त्यांना फक्त सांगतो 18,000 पॉप्युलेशन हे हिली एरियामध्ये आहे, 1,20,000 हे प्लेन एरियामध्ये. संपलं माझं टॉपिक. म्हणजे सांगणं संपलं, पण तुम्हाला कसं एक्सप्लेन करतो ना प्रॉपरली, तसं त्यांना नाही करू शकत. फरक आहे दोघांमध्ये, म्हणून ऑफलाईन लेक्चर कधी पण बेस्ट असतात, लक्षात ठेवा. ओके, तर मग आता भोर कमिटीनं काय केलं की लॉन्च केल्यात हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या पीपलला. ओके, समजलं? तुम्ही जे वाचलं ना ते सांगितलं मी तुम्हाला. मेडिकल टेक्नॉलॉजी, वॅक्सिनेशनमध्ये वॅक्सिनेशन आता तुम्हाला माहिती, तुम्हाला लिओ सिट्रिझिन टॅबलेट कोणाला माहिती? लिओ सिट्रिझिन, त्यानंतर ऑगमेंटिन टॅबलेट कोणा बघितली आहे? ऑगमेंटिन इंजेक्शन असेल, बघितलंय का तू? ऑगमेंटिन इंजेक्शन अँटीबायोटिक आहे. तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन झाला त्यावेळेला तुम्ही कोणती टॅबलेट घेतात? कोणत्या वेळेस सांगा? नाही माहिती? तुम्हाला कोल्ड झाला, कोल्ड सर्दी, त्यावेळेला तुम्ही कोणती टॅबलेट घेतात? कोणती? सिट्रिझिन. ओके, तसं हे काय कोणत्या क्लास त्याचा? गौरी एवढं ठीक आहे. ओके, ऐका. सो ते काय आहे की अँटीबायोटिक आहे. ओके, अँटीबायोटिक आहे. आता इम्युनायझेशनमध्ये काय केलं की डिप्थेरिया व्हायरस आहे, मलेरिया, त्यानंतर डिप्थेरिया, टिटेनस, मिझल्स आहे, चिकन पॉक्स आहे. वॅक्सिनेशन आहे ना अवेलेबल. मला चिकन पॉक्स झालेला आहे, तुमच्या कोणाला झालेला आहे? चिकन पॉक्स झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना झालेला आहे. एक वेळेस तर होणारच ना सर्वांना. तर मग नेक्स्ट टाइम काय होऊ शकत नाही, कारण की तुम्ही वॅक्सिनेशन केलेलं आहे. वॅक्सिनेशन आहे ना, ते केलेलं आहे आपण. ओके, सो मग याने त्या ठिकाणी डिसीजबद्दल रिकव्हरी रेट जास्त वाढवली, ट्रीटमेंट जास्त वाढवल्या, वॅक्सिनेशन जास्त प्रोव्हाइड केले. ओके, हेच आहे पब्लिक हेल्थ इन इंडिपेंडंट एरिया, इंडिपेंडंट पिरियडमध्ये. ओके, तेच हॉस्पिटल्स सेंटर्स ओपन केले. ओके, हॉस्पिटल्स सेंटर्स ओपन केले का? रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी. आता तुम्ही जर का इंडिपेंडंट डे नंतर तुमचा जन्म झाला असता, तुम्ही आजारी पडले, तुम्ही कुठे जाणार? हॉस्पिटलला जाणार ना. पब्लिक हेल्थ इंडिपेंडंट इंडिया. ओके, सिन्स भोर कमिटी नंतर कतार सिंग कमिटी आहे, मुडलियार कमिटी आहे, खूप साऱ्या कमिटी आहे. पण त्यांनी लॉन्च कोणत्या इयरमध्ये केलं ना, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, म्हणजे एक्सप्लेन करणार आहे. पण मला माहिती नाही तुम्हाला आहे का नाही आहे कमिटीज वगैरे. तुम्हाला थर्ड इयरमध्ये आहे, मी शिकलो थर्ड इयरमध्ये.
पब्लिक हेल्थ इन इंडिया म्हणजे हां ओके. सो आपला मोटिव्ह एकच आहे, कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये काय शिकायचं आहे की रिकव्हरी रेट आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आता तो कोणी इल पर्सन आहे त्याला रिकवर कसं करू शकतो आपण हे आपल्याला त्या ठिकाणी करायचं. ओके, टॉपिक संपला आपला.